की देशातील युद्धाची झळ आहे ती भारताला पोहोचली असून आता गॅस सिलेंडरसाठी आहे त्या रांगा लागत होत्या. मात्र 2 दिवस झालं कोल्हापूरमध्ये आहे त्या पेट्रोल आणि डिझेलसाठी आहे ते रांगा लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की अशीच परिस्थिती आहे ती कोल्हापुरातील अनेक पेट्रोल पंपावर आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच नागरिकांची आहे ती गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भर उन्हात नागरिक या ठिकाणी तासनतास लांब रांगा लावून आहे ते पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले की पुरेसा इंधन साठा आहे, मात्र तरीही नागरिकांची गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. किती उशीर झालं थांबलाय तुम्ही? 15 मिनिटं झाले. या ठिकाणी गर्दी एवढी झाली आहे, काय सांगताय? पेट्रोल मिळतं नाही? ज्यांना गरज आहे आता त्यांनाच भेटायचा प्रॉब्लेम झालाय. मला आता गरज आहे तरी सुद्धा ह्या रांगामुळे मला थांबायला लागायला नाही जास्त वेळ. या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत, आपण किती उशीर झालं काका थांबलाय तुम्ही? अर्धा तास. बरं. काय सांगताय? गर्दी आहे की पेट्रोल पंपांवर वाढताना दिसतेय? ठीक आहे, लोक पॅनिक झालेत त्यामुळे जास्त गर्दी व्हायला लागली आहे. गरजेपेक्षा जास्त साठवणूक चालली आहे त्यामुळे भीतीपोटी जास्त. सरकारनं पण याविषयी निवेदन देणं गरजेचं आहे. ऍक्च्युली आयुक्तांनी बोलणं गरजेचं आहे. जिल्ह्यात आता साठा किती आहे, रिक्वायरमेंट किती आहे, किती दिवस पुरवठा होणार आहे, लोक पॅनिक होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कालच याबाबत सांगितलं आहे की पुरेसा साठा आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. मात्र तरी पण बाकी नागरिक पेट्रोल पंप बंद आहे, त्याचं काय? त्याचं नियोजन लावणं गरजेचं आहे. या पंपावर एकाच पंपावर गर्दी आहे, इथं सर्व्हिस पण चांगली मिळते, लोक स्टाफ चांगल्या पद्धतीनं सेवा देतोय, ते पॅनिक न होता आम्हाला सर्व्हिस देतात. इथं काही प्रश्न नाही आहे. खानविलकरांची सामाजिक बांधिलकी इथं पण आम्ही अनुभवतोय. या ठिकाणी आणखी काय काय सांगताय? किती उशीर झालं तुम्ही थांबलाय? आम्ही 1 तास झाला इथं उभारलोय. एवढी गर्दी बघा केवढं झालंय. सगळे पेट्रोल पंप बंद आहेत. हा पेट्रोल पंप सुरू आहे म्हणून आम्ही आलो. आम्हाला अर्जंट काम असते, गाडीशिवाय आम्हाला जमत नाही. आता दुकानात जायचं असते, काहीतरी काम असतं दुकानातली. पण कलेक्टर साहेबांनी सगळं व्यवस्थित सुरळीत आहे म्हणून सांगितलं होतं. काय झालं त्याचं? सगळे पंप बंद आहेत. कधी पेट्रोल सुरळीत होणार आहे? खरं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं आहे ते सांगण्यात आले की पुरेसा पेट्रोल साठा आहे, मात्र काही ठिकाणी आहे ते पेट्रोल आणि डिझेल संपल्याचे बोर्ड लागलेत आहे आणि अनेक ठिकाणी आहे ते पेट्रोल पंप देखील बंद आहेत. त्यामुळे नागरिक आहे ते सध्या संभ्रम अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आणखी काही नागरिकांसोबत संवाद साधूया. दादा, किती उशीर झाला थांबलाय? 15 मिनिट झाले. काय एवढी गर्दी या ठिकाणी आहे, पेट्रोलसाठी रांगा लागल्यात, कसं बघताय? काय जरा आगे थांबून पेट्रोल घ्यायचं, काय करायचं? जनतेपुढे दुसरा काय पर्याय आहे का? त्या ठिकाणी विचारूया. काका, किती उशीर झाला थांबलाय? 25 मिनिटं झाली. म्हणजे आता नागरिक आहे ते खरं तर भीतीपोटी आहे ते गर्दी. मला तरी पेशंट दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि मला ते वेळ अत्यावश्यक गरजेचं आहे म्हणून मी लवकर आलो. 1 तास जाणार आहे 5:30. खरं तर अनेकांच्या अशा मूलभूत गरजा आहेत. काही पालकांना आपल्या मुलांना सोडण्यासाठी जाण्याचं आहे, तर मात्र काही नागरिक असतील किंवा रुग्ण असतील त्यांना देखील दवाखान्यामध्ये नेण्यासाठी आहे ती पेट्रोलची गरज आहे ती भासते आणि त्यासाठीच आहे ती खरं तर नागरिकांची गर्दी त्यामुळेच भीतीपोटी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दादा, किती उशीर झाला थांबलाय? आता आलोय 10 मिनिटं. काय गर्दी आहे ती पेट्रोल पंपांवर वाढताना कोल्हापुरात दिसत आहे, काय सांगता? युद्धाची झळ आहे ती इथपर्यंत पोहोचली आहे. युद्धाची जळ आहे खरं. सरकारनं पण सांगितलेले आहेत, महानगरपालिकेवर काल हे झालेलं आहे की पेट्रोलचा स्टॉक असून पण पब्लिक का गर्दी करतात त्याचं काय कळत. खरं तर अफवा आहे ती पेट्रोल संपलं अशी अफवा आहे ती पसरत आहे आणि त्यामुळेच गर्दी पसरत आहे, त्यामुळे गर्दी इथं वाढत आहे कोल्हापूर. नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना एवढं सांगणं इच्छितो की आपण जेवढं लागते तेवढं तुम्ही पेट्रोल घ्यावा आणि बिनकारणाची गर्दी करू नका. कारण ऑलरेडी आहे पेट्रोल स्टॉक आहे इंडियाकडे 1-1.5 वर्षाचा तरी असेल साधारण. खर तर पेट्रोलचा साठा पुरेसा आहे असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. अफवांमुळे नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. आपण इकडे पेट्रोल विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, पेट्रोल पंपावर कधीपासून आहे ती गर्दी वाढताना दिसत आहे? ही गर्दी मला वाटतं 4 दिवस झाले, 4-5 दिवस झाले. अशीच गर्दी आहे ती सर्व पेट्रोल पंपांवर पाहायला मिळत आहे. कसं पेट्रोल इथं तुम्ही सध्या आता देतात? किती फुल? आम्ही फक्त लिमिट ठेवलंय की 200 रुपयाचं 2 व्हीलर आणि 4 व्हीलरला 1000 रुपये. कारण तुटवडा वरूनच पडायला लागला, त्यामुळे प्रत्येकाला भेटायला पाहिजे यासाठी लिमिट ठेवलेलं आहे की 200 रुपये 2 व्हीलर आणि 4 व्हीलरला 1000 रुपये.
खरं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की पुरेसा साठा आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांची मात्र गर्दी अफवावरती विश्वास ठेवून लोकांनी जास्त घेतल्यामुळे तिथं लोड आलाय वरती, आणि टँकर पण असे रांगेत उभा आहेत आता सध्या. टँकर वरती पण लोड आहे. टँकर जेव्हा येणार त्यावेळी आम्ही पुरवठा करणार ना लोकांना. त्यामुळे आता काही पंप ठराविक बंद आहेत, त्यामुळं जिथे आहे तिथे लोड पडायला लागलाय. नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही? नागरिकांनी शांत राहावं, कारण का शांत राहिल्यामुळे काय होईल, सर्वांना भेटेल. आता 50 रुपये पाहिजे आहे तेल, तो पण रांगेत उभा आहे, आणि 1000 रुपये पाहिजे तो पण रांगेत उभा आहे. मग 1000 रुपयाची मला आवश्यकता नसताना 1000 रुपये तुम्ही घालू नका, लिमिटमध्येच घ्या. प्रत्येकाने म्हणजे लिमिटमध्ये प्रत्येक पंपवाल्यांनी असे लिमिट ठेवायला पाहिजे थोडे दिवसासाठी, तर ते पुरवठा राहील व्यवस्थित. खरं तर अशीच गर्दी आहे ती अनेक पेट्रोल पंपांवर आपल्याला वाढताना दिसत आहे. नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाल्याने आहे ती गर्दी ही वाढत चालली आहे. खरं तर नागरिकांनी आपल्याकडे पुरेसा साठा ठेवण्यासाठी आहे ती खरं तर गर्दी करते आहेत. मात्र मूलभूत जेवढी गरज आहे तेवढंच पेट्रोल घ्यावं, आणि त्यामुळे सर्वच नागरिकांना, सर्वच गरजूंना आहे ते पेट्रोल मिळेल असं देखील ह्या पेट्रोल विक्रेत्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यासोबतच अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन त्यांच्या वतीनं यावेळी करण्यात आले. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.